उन्हाळा सुरू झाला की काहीतरी थंडगार प्यावंसं वाटतं. तर आज बनवूया कोकण आणि गोव्यातील पारंपरिक पाचक आणि थंडगार तिवळ. त्यासाठी 5-6 ताजे ओलसर कोकम घेतले आहेत. यामध्ये गुळाचा एक खडा घालतीये. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही गुळाच्या ऐवजी साखर देखील घालू शकता. तिखटपणासाठी 1 हिरवी मिरची मी अशी स्लिट करून घालतीये. तर तुम्हाला जर थोडं जास्त तिखट हवं असेल तर 2 हिरव्या मिरच्या देखील तुम्ही वापरू शकता. लसूण पाकळी इथे मी अशी ठेचून घालतीये. तर हे तिवळ इतकं छान आंबट गोड तिखट मस्त असं चटपटीत लागतं. पाव चमचा यामध्ये मी हिंग घातला आणि आता चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे. तर इथे मी साधं मीठ आणि काळं मीठ असं दोन्ही वापर केलाय. तर सुरुवातीला इथे मी साध्या मिठाचा वापर केला. आमसूला भिजण्यासाठी अर्धा तास हे झाकून ठेवूया. हाताने छान कुस्करून घेतलं की मिरचीचा तिखटपणा यामध्ये उतरतो. पाण्याला छान आमसुली रंग आला आहे. हे सगळं आपण गाळून घेऊया. कोकमच्या ऐवजी जर तुम्ही आगळ वापरणार असाल ना तर ते तुम्ही थेट पाण्यामध्ये घालू शकता. काही ठिकाणी तिवळला ना जिरे मोहरी हिंग आणि कढीपत्त्याची तेल किंवा तूप वापरून फोडणी दिली जाते. त्यामुळे तिवळला एक वेगळाच खमंगपणा येतो. आवश्यकतेनुसार यामध्ये पाणी घातलं, थोडासा बर्फ घातला आणि गार्निशिंगसाठी कोथिंबीर घातली. हे तिवळ आणखीन पाचक होण्यासाठी थोडंसं काळं मीठ देखील यामध्ये मी ॲड केलं आणि पुन्हा हे छान व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि मस्त थंडगार पाचक असं आपलं हे तिवळ तयार आहे. जेवणानंतर 1 कप तुम्ही घेतलात ना की तुमची ॲसिडिटी कुठल्या कुठे पळून जाईल. शिवाय उन्हाळ्यात होणारे उष्णतेचे आजार देखील या तिवळमुळे दूर होतात. तर रंग पाहूनच मला हे पिण्याची इच्छा झाली. तर या उन्हाळ्यात नक्की ट्राय करा आणि अशा साध्या सोप्या रेसिपीजसाठी फॉलो करा.